तर नमस्कार विद्यार्थ्यांनो, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये जो आपल्याला पॉईंट बघायचा आहे दॅट इज इलेक्ट्रोलायटिक टाईप ऑफ सेल, ज्याच्यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं गॅल्व्हॅनिक सेल आणि इलेक्ट्रोलायटिक सेल. तर त्याच्यापैकी पहिला जो सेल पाहिजे आहे आपल्याला, तर इट इज अ इलेक्ट्रोलायटिक टाईप ऑफ सेल. आता ह्या सेलमध्ये पहिली कन्सेप्ट कन्सिडर करून घेऊ, दॅट इज व्हॉट इज द इलेक्ट्रो म्हणजे दॅट इज द इलेक्ट्रिसिटी ही आपण या ठिकाणी यूज करणार आहे, इलेक्ट्रिसिटी. आणि द सेकंड पॉइंट इज दॅट इज द लाइटिक म्हणजे दॅट इज अ ब्रेकअप. म्हणजे ज्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये ज्या सेलमध्ये आपण ब्रेकिंग करणार आहेत काही कंपाऊंडचं, आणि कंपाऊंडचं ब्रेकिंग कसं करणार आहे, बाय अप्लाइंग द इलेक्ट्रिसिटी, म्हणून याला इलेक्ट्रोलायटिक टाईप ऑफ सेल म्हणतात. आणि सेल म्हणजे काय, सेल म्हणजे ही जी डायग्राम आहे, या डायग्रामला आपण सेल असं म्हणत असतो. या डायग्राम मध्ये बघितलं तर दॅर इज द प्रेझेन्स ऑफ एक सोल्युशन जे आहे, हे सोल्युशन याच्यामध्ये फिलअप केलेलं आहे. अँड अलॉंग विथ दॅट दोन कार्बन ग्राफाईटचे जे रॉड आहेत ह्याच्यात पुटअप केलेले आहेत. आणि दे हॅव द वन रॉड इज द पॉझिटिव्ह चार्ज अँड अनदर रॉड इज द निगेटिव्ह चार्ज. आणि दॅट इज एक बॅटरी जी असेल या ठिकाणी लावलेली असेल की ज्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल हे पुटअप केलेले आहेत. तर अशा प्रकारचं हे जे कन्स्ट्रक्शन आहे हे आहे दॅट इज द कन्स्ट्रक्शन ऑफ द कॅथोड आणि एनोड. मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं की दॅट इज द कॅथोड जी आहे RC, याप्रमाणे द कॅथोड हॅज द प्रेझेन्स ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज फॉर द इलेक्ट्रोलायटिक टाईप ऑफ सेल. आणि कॅथोड जे आहे दॅट इज द रिडक्शन इज टेक्स प्लेस. रिडक्शन म्हणजे दॅट इज द गेन ऑफ इलेक्ट्रॉन, ही जी प्रोसेस आहे ही कॅथोडला होत असते. आणि एनोड जो असतो, धिस एनोड हॅज द ऑक्सिडेशन इज टेक्स प्लेस. आणि ऑक्सिडेशन म्हणजे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन हे लॉस्ट होत असतात. म्हणजे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन प्रोसेस या पर्टिक्युलर सेलमध्ये आपल्याला बघायच्या आहेत. कशा होणार, तर याच्यासाठी पहिलं एक्झाम्पल जे आपण घेणार आहे दॅट इज द इलेक्ट्रोलायसिस ऑफ द मोल्टन NaCl, हे आपण इथं घेऊ. तर मोल्टन म्हणजे काय, वितळलेला. सोडियम क्लोराईड जो असतो याला आपण हीट केल्यानंतर तो मेल्ट झाला. आणि मेल्ट झाल्यानंतर काय की दॅट इज द फॉर्मेशन ऑफ द आयन्स. आयोनिक कंपाऊंडची प्रॉपर्टी आहे की जेव्हा एखादा आयोनिक कंपाऊंड आपण पाण्यात टाकतो किंवा हीट करून त्याला वितळतो तर त्याच्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस डेव्हलप झालेले असतात. तर असा मोल्टन NaCl भरल्यानंतर सोडियम क्लोराईडचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस मध्ये रूपांतर झालं, दॅट इज द Na+ आणि सेकंड वन इज द Cl-, असे दोन चार्जेस या ठिकाणी तयार झाले. आता इथं क्लिअरली दिसतंय तुम्हाला की Na+ जो आहे हा Na+ जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह कडे अट्रॅक्ट होतो, म्हणून Na+ इज गोज टू द एनोड. आणि क्लोरीन हॅज द मायनस चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज इज गोज टू द पॉझिटिव्ह चार्ज, कारण कॅथोडला पॉझिटिव्ह चार्ज असतो, या ठिकाणी एनोडला पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि कॅथोड इज द निगेटिव्ह चार्ज. सो देअरफॉर दिस इज द एनोड, दिस इज द एनोड अँड दिस इज द कॅथोड. सो देअरफॉर दिस इज द कॅथोड. नाव हिअर दिस कॅथोड हॅज अ पॉझिटिव्ह चार्ज. आणि मग आता काय होईल की Cl- गोज टू द एनोड आणि Na+ इज गोज टू द कॅथोड. आणि मग पर्टिक्युलर रिएक्शन जी आहे ही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. मग काय होईल, तर पहिली जी प्रोसेस आहे दॅट ऍट द कॅथोड, ऍट कॅथोड काय होईल की दॅट इज द कॅथोड हॅज द, कोणती प्रोसेस बघायला मिळेल, कॅथोड हॅज अ रिडक्शन, दॅट इज अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि कोण जात आहे, दॅट इज अ Na+ गोज टू द कॅथोड. Na+ त्या पर्टिक्युलर कॅथोडकडे गेल्यानंतर तिथं इलेक्ट्रॉन गेन करेल आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ सोडियम सॉलिड. म्हणजे सॉलिड सोडियम जो आहे हा या ठिकाणी या रॉडला वरती डिपॉझिट व्हायला सुरुवात होईल. म्हणजे सोडियम जो आहे हा या ठिकाणी जमा होईल या कॅथोडला. कसा, Na+ हा सोल्युशन मधून तिथं घेईल आणि कॅथोड काय करतो, इलेक्ट्रॉन गेन, म्हणजे इलेक्ट्रॉन तिथं एखादा आयन जो असेल तो इलेक्ट्रॉन गेन करतो. आणि इलेक्ट्रॉन गेल्यानंतर त्याचा सोडियम सॉलिड तयार झाला. सोडियम सॉलिड तयार झाल्यानंतर विच इज डिपॉझिट ऑन द सर्फेस ऑफ द इलेक्ट्रोड, त्याच्या पृष्ठभागावर तो जमा झाला. आता पुढचे जे आहे दॅट इज अ एनोड, विथ ऑक्सिडेशन होईल आणि ही होईल दॅट इज अ Cl- हा या ठिकाणी जाणार आहे. आणि Cl- जो असतो हा Cl- काय करेल की दॅट इज अ 2Cl- इज गोज. आता देअरफॉर वी कॅन राईट हिअर ऍट द एनोड, ऍट द एनोड काय होईल की ऍट द एनोड देयर इज अ Cl- 2Cl- गिव्स द, आता लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, इथं काय दॅट इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, इथं गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतं. आता इलेक्ट्रॉन बाहेर पडतील आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाल्यानंतर काय होईल, दॅट इज अ Cl2 गॅस अँड प्लस दॅट इज द 2 इलेक्ट्रॉन्स आर फॉर्म. या ठिकाणी फक्त Cl न घेण्याचं कारण आहे कारण या ठिकाणी जी पर्टिक्युलर प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये आपण जेव्हा
इलेक्ट्रॉन लॉस बघतो तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन नंतर क्लोरीन गॅस आपल्याला तयार करायचा आहे, म्हणून इथं 2Cl आपण इथं घेतलेलं. नाऊ ह्या दोन्ही रिॲक्शनची जर आपण बेरीज केली त्याला म्हणतो दॅट इज अ नेट सेल रिॲक्शन. तर नेट सेल रिॲक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतं इथं की दॅट इज द ह्या दोन्ही रिॲक्शन मध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत हे बॅलन्स व्हायला पाहिजे. सो देअरफॉर नेट सेल रिॲक्शन इज दॅट Na2Na प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स द फॉर्मेशन ऑफ 2 सोडियम सॉलिड. मी काय केलं असं, कारण दोन्हीकडे मला इलेक्ट्रॉनची संख्या सारखी, म्हणलं नेट सेल रिॲक्शन जर लिहायची असेल तर. आणि ही रिॲक्शन कुठे होते, दिस रिॲक्शन इज टेक्स प्लेस ॲट द कॅथोड. and at the anode what happen, there is the 2Cl minus is gives the formation of Cl2 plus 2 electron. याप्रमाणे आता ह्या दोन्ही रिॲक्शनची मी ऍडिशन करतोय. ऍडिशन करताना काय होईल की दोन्ही इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन हे दोन्ही ऑपोजिट साइडला आहे, सो दॅट्स व्हाय दे आर गेट कॅन्सल. आणि इथं मग काय दिसेल, दॅट इज अ नेट रिॲक्शन इज दॅट इज अ 2Na plus 2Cl minus and gives the formation of the 2 sodium solid plus 2 Cl2 गॅस. हा त्या ठिकाणी म्हणजे ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शन मध्ये तुम्हाला काय दिसतं की एनोड जो आहे, दिस एनोड इज लिबरेटेड ॲज इन द फॉर्म ऑफ गॅस. जो क्लोरीन गॅस आहे हा क्लोरीन गॅस तुमच्या या Cl2 गॅस जो आहे हा या एनोड पासून पेल येलो कलरचा गॅस जो आहे तो एनोड पासून निघतोय. आणि सोडियम सॉलिड जो आहे, दिस सोडियम सॉलिड हा या डिपॉझिट होतोय ऍट द कॅथोड. दिस इज द रिझल्ट ऑफ दिस इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस. हा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आता ज्याप्रमाणे ही इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस आपण इथं बघितली त्याचप्रमाणे इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस आपल्याला बघायची आहे. दॅट इज द इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस फॉर द ॲक्वेस सोडियम आयन. तर इथं ॲक्वेस सोडियम यासाठी आपण रिॲक्शन बघू. दॅट इज अ ॲक्वियस NaCl म्हणजे मीठ जर आता पाण्यात टाकलं ब्राईन सोल्युशन त्याचा आपण इलेक्ट्रोलायसिस करतोय तर मला रिझल्ट काय मिळणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर NaCl ला पाण्यात टाकल्यानंतर तिथं काय होईल की तिथं आता 3 प्रकारचे आयन आपल्याला कन्सिडर करावे लागतील. Na+, Cl- आणि त्याच्यासोबत H2O. कारण वॉटर सुद्धा पोलरायझेशन असतं, वॉटरमध्ये सुद्धा H+ आणि OH- चार्जेस असतात. म्हणून पाण्याला सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस असल्यामुळे तो सुद्धा त्या ठिकाणी पर्टिक्युलर ऑक्सिडेशन रिडक्शन मध्ये पार्टिसिपेट करू शकतो. आता इथं काय होतंय की जेव्हा आपण इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्वियस NaCl करायला जातो तर तिथं काय होतं, रिडक्शन रिॲक्शन आपल्याला बघायची. दॅट इज अ रिडक्शन आणि रिडक्शन विल ऍट द कॅथोड. हे आपल्याला पहिले बघायचं आहे की कशा पद्धतीने रिडक्शन होतं. तर ह्याच्यामध्ये आता बघा 2 आहे, एक Na+ आणि H2O. हे दोन्ही प्रकारचे आयन आहेत कारण तिथं Na+ आहे आणि इथं H+ आहे, म्हणून दोन्हीही त्या कॅथोडकडे जाऊ शकतात. म्हणून त्या ठिकाणी पर्टिक्युलर रिॲक्शन अशी होईल की पहिली रिॲक्शन इज दॅट इज द Na+, तीच रिॲक्शन ज्याप्रमाणे आपण बदली, प्लस गिव्ह इलेक्ट्रॉन and here there is a formation of the sodium solid. आणि इथं जो स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल मेजर केला गेला आहे, दिस इज इक्वल टू -2.71 व्होल्टेज. एवढा व्होल्टेज त्या ठिकाणी त्याला लागतो की एवढा व्होल्टेजचा वापर केल्यानंतर तो काय तर रिडक्शन इज टेक्स प्लेस आणि तो कॅथोडला जातो. आणि सेकंड जो पर्टिक्युलर प्रोसेस जर आपण बघितली तर ह्या प्रोसेसमध्ये काय होईल की दॅट इज अ 2H2O प्लस 2 इलेक्ट्रॉन लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ द हायड्रोजन गॅस and plus the 2 hydroxide ion is formed and ह्याचा जो इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज द अबाउट -0.83 व्होल्टेज. तर मी हे कशासाठी लिहिलेलं आहे व्होल्टेज, कारण इथं 2 रिडक्शन प्रोसेस होणार आहे. दॅट इज द Na+ सुद्धा या कॅथोडकडे जाऊ शकतो आणि H2O सुद्धा या कॅथोडकडे जाऊ शकतो आणि तिथून हायड्रोजन गॅस हा लिबरेट होऊ शकतो. पण ऍक्च्युअल प्रोसेस जेव्हा आपण बघायला जातो तर तो त्याच्या व्होल्टेजवर डिपेंड असतो. या ठिकाणी जर बघितलं द व्होल्टेज, स्टँडर्ड व्होल्टेज फॉर द वॉटर मॉलिक्यूल इज द ग्रेटर ॲज कम्पेअर्ड टू द रिडक्शनसाठी लागणार व्होल्टेज जो आहे हा या पर्टिक्युलर H2O चा जास्त आहे आणि Na+ चा कमी आहे. म्हणजे याचा अर्थ असा की वॉटरची जी टेंडन्सी आहे रिडक्शनची ही ग्रेटर आहे, कारण व्होल्टेज त्याच्या जास्त आहे म्हणून त्याची टेंडन्सी जी आहे रिडक्शनची, ही रिडक्शनची टेंडन्सी Na+ पेक्षा त्याची जास्त आहे. आणि म्हणून याचं कारण आहे की इथं Na+ जो आहे हा Na+ रिडक्शन होणार नाही, तर दॅट इज H2O हा रिडक्शन होईल. कारण काय आहे, कारण त्याच्या स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल याच्या इलेक्ट्रोड पोटेन्शियल पेक्षा कसं आहे, जास्त आहे. आणि म्हणून हिअर H2O इज गोज टू द कॅथोड आणि मग कॅथोडला ही रिॲक्शन. एनोडचं आता ऑक्सिडेशन जी प्रोसेस आपल्याला बघायची, दॅट इज अ ऑक्सिडेशन विच इज टेक्स प्लेस ऍट द एनोड. तर एनोडचं ऑक्सिडेशन बघताना, एनोडला ऑक्सिडेशन बघताना काय बघायचंय
की एनोडला आता दोन परत पार्ट आहे की क्लोरीन मायनस, कारण एनोड हा तुमचा पॉझिटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह आयन Cl मायनस आणि H2O मधला OH मायनस हे दोन्हीही जाऊ शकतात. म्हणून तिथं परत दोन रिएक्शन देतात की दॅट इज द फर्स्ट इज दॅट Cl मायनस जे आपण मागच्या वेळेस घेतली दॅट इज अ 2Cl मायनस प्लस gives 2Cl minus aqueous gives chlorine gas plus 2 electron आणि याचा जो इलेक्ट्रोड स्टँडर्ड पोटेन्शियल आहे this electrode potential of the this Cl2 is nearly about the minus 1.35 voltage हा एवढा असतो. आणि जो सेकंड पार्ट आपण बघणार आहे ती H2O सुद्धा जाणार आहे दॅट इज द ऑक्सिडेशन प्रोसेस. सो देयर गो ट्वाइस H2 gives the formation of the oxygen gas आणि plus there is a formation of 4H plus ion aqueous and here the oxidation voltage जो असेल this oxidation voltage is minus 0.4 voltage. तर आता ह्या दोन्हीही व्होल्टेजला जर आपण कंपॅरिझन केलं तर इथं तुम्हाला दिसतं की दॅट इज द Cl मायनस याचा जो स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे हा स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल हा जास्त आहे कोणापेक्षा, दॅट इज अ इलेक्ट्रोड पोटेन्शियल. म्हणजे याचा अर्थ की ऑक्सिडेशन क्लोरीनच्या ऑक्सिडेशनची टेंडन्सी ही जास्त आहे वॉटरपेक्षा. म्हणजे याचा अर्थ असा की ह्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये आपल्याला काय वाटतं की ह्या ठिकाणी रिॲक्शन होताना जी पर्टिक्युलर रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनमध्ये ज्याचा पोटेन्शियल जास्त, मग पोटेन्शियल जास्त आहे दॅट इज अ वॉटरचा, म्हणजे वॉटरचा पोटेन्शियल जास्त आणि क्लोरीनचं पोटेन्शियल याच्यामध्ये वॉटरचं पोटेन्शियल जास्त आहे म्हणजे वॉटर हा लवकर ऑक्सिडाइज होईल आणि कोणापेक्षा, दॅट इज अ क्लोरीनपेक्षा. म्हणजे इथं काय होईल की दॅट इज द आपल्याला वाटेल की ऑक्सिजन हा लिबरेट होईल ऍट द एनोड, पण ऍक्च्युअल मध्ये इथं एनोडला क्लोरीनच लिबरेट होतो. जरी त्याच्या पोटेन्शियल कमी आहे, जरी त्याच्या ऑक्सिडेशन कडे जाण्याची टेंडन्सी जास्त ही कमी आहे, तरी सुद्धा हा इथं ऑक्सिजन न लिबरेट होता दॅट इज अ क्लोरीन इज गेट लिबरेटेड. आणि ह्याचं कारण आहे की हिअर द रिझन इज द ओव्हर व्होल्टेज कन्सेप्ट. ओव्हर व्होल्टेज कन्सेप्टमुळे काय होईल की Cl2 जो आहे हा लवकर लिबरेट होईल आणि ऑक्सिजन हा कमी प्रमाणात लिबरेट होईल. आता ओव्हर व्होल्टेज म्हणजे काय की जेव्हा एखाद्या सोल्युशन मध्ये आयन हा प्रेझेंट असतो, ह्या आयनला त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रोड पर्यंत जाण्यासाठी जे एक्स्ट्रा व्होल्टेज लागतं त्याला ओव्हर व्होल्टेज असं म्हणतात. ओके, म्हणजे जो रिक्वायर व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजपेक्षा ह्या आयनला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट होण्यासाठी ओव्हर व्होल्टेजची कन्सेप्ट ही प्लेस केलेली आहे. आणि मग ओव्हर व्होल्टेजमुळे काय होतं की इथं क्लोरीन हा लवकर त्याच्यामध्ये लवकर ऑक्सिडाइज होतो ऑक्सिजनपेक्षा, आणि म्हणून आपण असं म्हणू की दॅट इज द ऑक्सिडेशन ऑफ द क्लोरीन इज द ग्रेटर ॲज कम्पेअर्ड टू द O2. आणि म्हणून या ठिकाणी तुमचा क्लोरीन गॅसच हा एनोडकडे जाईल आणि या ठिकाणी Na+ न जाता आता इथं लिबरेट होईल दॅट इज अ हायड्रोजन गॅस. म्हणजे नेट रिझल्ट ऑफ दिस पर्टिक्युलर इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस इज दॅट की at the cathode there is a liberation of the hydrogen gas and at the anode there is a liberation of the chlorine gas. आणि ह्या प्रमाणे ते सोल्युशन जे आहे ते. मग आता नेट सेल रिएक्शन जर मला लिहायची आहे तर मी नेट सेल रिएक्शन कशी लिहू शकतो. सो फॉर द नेट सेल रिएक्शन जी पहिली रिएक्शन आहे ही पहिली रिएक्शन मी घेईल आणि हिअर दिस इज द सेकंड रिएक्शन की दॅट इज दिस 2H2 द सेकंड रिएक्शन की ही जी रिएक्शन आहे दिस रिएक्शन इज टेक्स प्लेस द कॅथोड and therefore at the anode जिथे क्लोरीन निघाला होता. So therefore 2Cl minus aqueous gives the formation of the chlorine gas. This is the chlorine gas now, and there is a plus 2 electron and leads to the formation of the standard potential so the minus 1.36 voltage. आणि मग यांची जर ऍडिशन मी केली तर ऍडिशन केल्यानंतर काय होईल की दॅट इज द 2 electrons are get cancelled from the both side and now here there is a 2H2O plus 2Cl minus gives the H2 gas plus Cl2 gas. याप्रमाणे ती रिएक्शन होईल. आता ह्या रिएक्शन जरी झाल्या तरी ह्या रिएक्शन मध्ये कोणी पार्टिसिपेट केलं नाही, तर त्या ठिकाणी H+ OH- आणि Na+ आणि Cl- असे 4 आयन होते. ह्या 4 आयनपैकी H+ चं रूपांतर हे हायड्रोजन मध्ये झालं
Cl मायनसचं रूपांतर हे क्लोरीन मध्ये झालं, म्हणजे त्या सोल्युशन मध्ये रिझल्ट हा काय झाला की सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे Na+ आणि OH- हा त्या ठिकाणी उरलेला आहे. म्हणजे रिॲक्शनचा रिझल्ट असा आहे की द फायनल प्रॉडक्ट इज दॅट इज अ कॉस्टिक सोडा NaOH जो आहे हा त्या ठिकाणी उरलेला असतो. म्हणजे जर ब्रायन सोल्युशनचं आपण इलेक्ट्रोलायसिस केलं तर आफ्टर द इलेक्ट्रोलायसिस ऑफ द ब्रायन सोल्युशन लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ द कॉस्टिक सोडा NaOH हा त्या ठिकाणी फॉर्म होत असतो बाय द कॉम्बिनेशन ऑफ द Na+ अँड OH-. अशा पद्धतीने हे आहे दॅट इज द इलेक्ट्रोलायसिस ऑफ द ब्रायन सोल्युशन. आता ही जी इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस आपण आतापर्यंत बघितली, तर ह्या इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसला मॅथमॅटिकल कन्सेप्टमध्ये यूज करणं खूप गरजेचं आहे. तिथं आपण एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आज बघणार आहे. दिस इम्पॉर्टंट कन्सेप्ट इज दॅट इज अ फॅरेडेज लॉ, की ज्याच्यावर हमखास प्रश्न बोर्ड एक्झाम्स मध्ये विचारले जातात. सो देअरफॉर वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज द फॅरेडेज लॉ. तर फॅरेडेजचे 2 लॉ आहेत आणि ह्या 2 लॉ मध्ये दॅट इज अ फर्स्ट लॉ जो आहे हा आपण बघणार आहे आणि त्याच्यानंतर बघू आपण सेकंड लॉ. सो व्हॉट इज द फर्स्ट लॉ ऑफ फॅरेडेज, की अकॉर्डिंग टू द फॅरेडेज फर्स्ट लॉ द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आता इथं अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे हे सबस्टन्स काय आहेत, NF सोडियम आणि क्लोरीन हे समजून घ्यायचं आहे. द अमाऊंट ऑफ सबस्टन्स ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे दोन्ही होते. देअरफॉर साधा नियम आहे, जेवढी इलेक्ट्रिसिटी आपण जास्त अप्लाय करणार तेवढं ऑक्सिडेशन रिडक्शन सुद्धा जास्त होईल. Therefore, the amount of substance get oxidation or reduction की ते सबस्टन्स ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन हे कशावर डिपेंड होईल, इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे जेवढ्या पर्टिक्युलर तुम्ही इलेक्ट्रिसिटी जास्त अप्लाय करणार तेवढं त्याचं अमाऊंट ऑफ ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन सुद्धा तुम्हाला जास्त प्रमाणात दिसून येईल. Therefore, the oxidation and reduction of the any substance जो असेल तर तो ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन जो आहे हा ऑक्सिडेशन रिडक्शन कशावर डिपेंड आहे, की तो ऑक्सिडेशन डिपेंड आहे त्याच्या पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ सबस्टन्स मध्ये. जेवढा तुम्ही इलेक्ट्रिसिटी जास्त पास करणार तेवढं ऑक्सिडेशन रिडक्शन सुद्धा तुम्हाला जास्त दिसून येईल. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. दिस इज कॉल्ड द फर्स्ट लॉ. त्याच्यानंतर आपण सेकंड लॉ पण पाहणार आहे. मग आता फर्स्ट लॉ जो आहे याचा मॅथमॅटिकल पार्ट जो आहे तो आपण आता पहिल्यांदा बघू, की अकॉर्डिंग टू दिस वी हॅव टू बी कन्सिडर द सम ऑफ द स्टेप्स. याच्यामध्ये पहिली स्टेप जी आहे की दिस स्टेप इज दॅट इज द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. सो किती क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी, कारण आपण कन्सेप्ट काय लिहिली दॅट इज अ अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग त्याच्यासाठी आपल्याला बघायचं दॅट इज अ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी जी असते, दिस क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज कॅल्क्युलेटेड युजिंग द फॉर्म्युला दॅट इज अ Q which is the charge in the coulomb is equal to the that is a current that is a I which has the unit ampere into the time t which is measured into the second, which is given by this equation that is a QC is equal to that is a IA into TS. ह्या प्रमाणे म्हणजे Q is that is the charge, I is nothing but the current and T is nothing but the time. So charge is equal to current into the time, that is a coulomb is equal to ampere into second. यामध्ये आपण क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी जी असते ही पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेट करू. आता ह्याच्यानंतर जो पुढचा पार्ट आहे की क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर आपल्याला सेकंड स्टेप मध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतात दॅट इज अ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास. मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास आणि मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असेल, therefore the moles of electron हे जर कॅल्क्युलेट करायचं तर त्याचा फॉर्म्युला आहे दॅट इज अ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी QC अपॉन 96500 कुलम पर मोल ऑफ इलेक्ट्रॉन. अच्छा, आता हे काय आहे मी ते सांगतो तुम्हाला. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास करण्यासाठी आता ऍक्च्युअली आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मोल्स, आणि एक्सपेरिमेंटली असं दिसून आलेलं आहे की जेव्हा 1 मोल ऑफ सबस्टन्स जे असतात, 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन जे असतात, तर 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन जे असतात, तर 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन हे असतात इज इक्वल टू 1 फॅरेडे. 1 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे 1 फॅरेडे असतो, किंवा 1 फॅरेडे म्हणजे 96500 कुलम एवढा असतो चार्ज. लक्षात घ्या. आता
कुलम हा चार्ज आहे, स्मॉल युनिट जे आहे मेजर करण्याचं जे आहे कुलम, आणि लार्ज युनिट जे आहे मेजर करण्याचं दॅट इज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी फॉर द 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे 1 मोल इलेक्ट्रॉन, जसं आपण बघितलेलं आहे अवोगॅड्रो नंबर की 1 मोल ऑफ सबस्टन्स असतो तो असतो 6.022 इंटू 10⁻23 एवढे पार्टिकल्स असतात, आयन्स असतात, मॉलिक्युल्स असतात. तर इलेक्ट्रॉन किती असतात, 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे किती इलेक्ट्रॉन असतात, तर त्याच्यावर चार्ज केवढा असतो, तर 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो, दॅट इज द 1 फॅरेडे एवढा चार्ज असतो. जर अमाऊंट मोठी घेतली तर 1 फॅरेडे, किंवा छोट्या अमाऊंट मध्ये छोट्या कॅल्क्युलेशन मध्ये बघितलं तर किती कुलम असतो, दॅट इज 96500 कुलम एवढा चार्ज असतो. आता समजून घ्या, मी एक उदाहरण सांगतो. मोल ऑफ इलेक्ट्रॉन जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असेल तर मग जेवढा चार्ज आहे त्याच्याने आपण डिवाइड करा, तुम्हाला मोल ऑफ किती मोल ऑफ इलेक्ट्रॉन तिथं प्रेझेंट आहे हे माहित पडेल. उदाहरणार्थ समजा माझ्याकडे 48 केडी आहे. मग 48 केडी म्हणजे किती डझन, तर मला 48च्या डझन मध्ये रूपांतर करायचं असेल तर त्या डझन मध्ये किती येतात 12. तर मला 48 ला काय करावं लागेल, डिवाइड बाय 12, तर मला काय मिळेल त्याचा आन्सर डझन मध्ये. सो मोल्स मध्ये बघा 1 मोल म्हणजे किती, दॅट इज 96500 कुलम. ओके, जसं 1 डझन म्हणजे 12 तसं 96500 म्हणजे 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन. मला जर मोल ऑफ इलेक्ट्रॉन किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन काढायचे असेल तर मी काय करेल, तेवढे मोलने म्हणजे तेवढ्या चार्जने त्याला डिवाइड करेल. तसं मला किती डझन आहेत ते काढायचे जर असेल तर मी तेवढ्या डझनने त्याला डिवाइड करेल, म्हणजे मला उत्तर मिळेल दॅट इज 4 डझन. म्हणजे त्याच संख्येने आपण डिवाइड केल्यानंतर, दॅट इज दिस क्वांटिटीने आपण डिवाइड केल्यानंतर आपल्याला किती मोल ऑफ इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत हे कॅल्क्युलेट करता येत असतं. आणि म्हणून मी त्याला 96500 याच्याने डिवाइड केलं आणि मला मिळालं दॅट इज हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन आर प्रेझेंट ॲट देअर पर्टिक्युलर मोमेंट. आता तिसरा जो इक्वेशन आहे या ठिकाणी आपल्याला पुढे बघायचा की धिस इक्वेशन इज द there is a moles of product form. Moles of product form. आणि moles of product form जर कॅल्क्युलेट करायचं असेल, सो moles of product form is equal to moles of electron form, moles of electron pass, जे आपण आताच बघितलं, moles of electron into corresponding molar ratio. यांचे जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर मला मोलचा प्रॉडक्ट फॉर्म जो आहे हा ठिकाणी मिळत असतो. आता मोल रेशो म्हणजे काय हे पहिल्यांदा बघून घेऊ. मोल रेशो म्हणजे रेशो आहे, दॅट इज अ डिव्हिजन. द मोल रेशो इज नथिंग बट द दॅट इज अ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म अपॉन मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड. ओके, याला म्हणतात मोल रेशो. कसं, सिंपल आहे. फॉर एक्झाम्पल मी घेतला कॉपर 2++2 इलेक्ट्रॉन आणि गिव्स द फॉर्मेशन ऑफ कॉपर सॉलिड. आता कॉपर किती मोल्स तयार झाला, 1 मोल कॉपर तयार झाला, भागिले त्याला तयार करायला किती इलेक्ट्रॉन, म्हणजे मोल ऑफ प्रॉडक्ट किती झाला 1 मोल, आणि त्याला तयार करायला किती इलेक्ट्रॉन लागले, दॅट इज 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 1/2, म्हणजे त्याच्या मोल रेशो किती झाला, दॅट इज 1/2. तर मोल रेशो अशा पद्धतीने काढत असतात. तर